नमस्कार मंडळी, मी हरिभक्त पारायण समाधान महाराज पाटील. आज आपण एका विषयावरती बोलणार आहोत. त्या विषयाचं नाव आहे तुकोबरायांचं वैकुंठ गमन की तुकोबरायांचा खून. कारण की माझ्या तुकोबरायांना नेहमी करून हा प्रश्न केला गेला की जगगुरु तुकोबराय मानव देह घेऊन वैकुंठाला गेलेच नाहीत. आणि हे बोलणारे कोण? हे आत्ता 50-60 वर्षापूर्वी जन्म घेणारी माणसं, ज्यांनी तुकोबरायांना पाहिलं देखील नाहीत. हे म्हणतात की जगद्गुरुबरायांचा खून झाला, वैकुंठ गमन झालंच नाही. एरवीच नाही, जे रात्रंदिवस कीर्तन करतात. मगाशी 3 महिन्यापूर्वी कुणातरी कीर्तनकार जे 50-50 हजार रुपये कीर्तनाचे घेतात ते म्हणत होते विज्ञानवाद मांडून की सूक्ष्म शरीर वेगळं, स्थूल शरीर वेगळं, म्हणून माणूस स्थूल शरीर घेऊन वैकुंठाला जाऊ शकत नाही. कीर्तन करणारी माणसं तुकोबरायांचा अभंग घेऊन कीर्तन करतात. आणि जर आम्ही अशा शंका जर निर्माण केल्या तर आम्ही कोण्या दिशेला चाललो आहे ते या विषयावरती आज आपण बोलणार आहोत. पूर्ण व्हिडिओ पहा. यांचं एक म्हणणं आहे जगद्गुरुबाईंचा खून झाला, पण यांच्याकडे पुरावे काहीच नाहीत. बरं मला सांगा, जे आजान वृक्षाखाली जगद्गुरु तुकोबराय कीर्तन करत होते, खूप काही मंडळी त्या ठिकाणी कीर्तनाला उपस्थित होती, जर खून झाला असता तर तुकोबरायांच्या पार्थिव देह सापडलं नसतं. अंत्यसंस्काराची जागा यांच्याकडे पुरावा म्हणून राहिली नसती. यांच्याकडे हाय पुरावा कुठं अंत्यसंस्कार झाले तुकोबरायांचे? नाहीत, फक्त हवामध्ये बातें करायच्या. दुसरा मुद्दा, जगद्गुरु तुकोबरायांच्या समकालीन असणारे छत्रपती शिवाजी महाराज हे धर्मगुरू होते तुकोबराय छत्रपती शिवरायांचे. जर गुरुचा खून झाला असता तर माझ्या शिवरायांनी गोष्ट कळाली नसती. ज्यांनी हे कृत्य केलं त्यांना सोडलं असतं, मग या घटना इतिहासामध्ये नमूद झालेल्या नसत्या, शिवचरित्रामध्ये आल्या नसत्या. या गोष्टी आम्हाला कळायला पाहिजेत. अहो, एका क्षणामध्ये आपल्या राज्यामध्ये काय झालं आहे, दिल्लीच्या तख्तावर काय चालू आहे हे शिवरायांना कळत होतं का? ही बातमी कळली नसते. म्हणून आपण कुठंतरी कळलं पाहिजे. जो विज्ञानवाद आपण मांडतो, आमचा विज्ञानवाद मांडण्यात असेल तर एकदा समाधान माणशी गाठ पाडा, विज्ञानवाद सगळा क्लिअर होईल. माझंही मास्टर ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री आहे. चला पुरावे देऊ तुम्हाला. भरपूर अभंग पहा निडोपरायांचे, तुकोबरायांचे. त्या काळी समकालीन असणारे रामेश्वर शास्त्री भट्ट यांचे पुरावे आहे की तुकोबराय सदैव वैकुंठ गमनाला गेलेले आहेत. मने रामेश्वरा सकळा पुसोनी गेला तो विमानी बैसून या. ज्यांना तुकोबरांना पाहिलं ते सांगू शकतात. जसं एका आईला दिवस गेले, 7 महिन्याचा गर्भ होता, तोवर तिचा पती वारला. कालांतराने 2-2.5 महिन्यानंतर मुलगा बाहेर आल्यानंतर आता त्याला बाप दिसला नाही. पुढं तो शाळेत चालायला लागला. शाळेमध्ये 1 नंबर आला, त्याचं सत्कार ठेवण्यात आला आणि अधिकारी साहेबांचं बापाचं नाव विचारलं. त्यानं बापाचं नाव नाही सांगितलं, त्यानं आईचं नाव सांगितलं. अधिकाऱ्यानं त्याला विचारलं तुझं बापाचं नाव काय? तो पोरगा म्हणला मला बापाचं नाही. अधिकारी बोलला कसं सांगतोय असं, तुला बाप नाही? तुला बाप आहे, तुझ्या आईला जाऊन विचार. नाही म्हणे मला बापच नाही. अरे, ज्या अर्थी तू जन्माला आलेला आहे त्या अर्थी तुझा बाप होता, तू पाहिला नाही याचा अर्थ असा नाही तुझा बाप नाही. तुझ्या आईला जाऊन विचार. तेव्हा आईनं त्याला सांगितलं बाळ, तू 7 महिन्याचा असताना जेव्हा गर्भामध्ये होता तेव्हा तुझा बाप वारला. हा तुझा बापाचा फोटो आहे. आता त्यांना बाप नाही पाहिला, पण आईनं सांगितला तुझा बाप होता का? त्यानं पाहिला नाही, पण असा अर्थ होत नाही त्याचा हा बाप नाही. ज्या अर्थी आई सांगते, आई धर्मपत्नी होती, त्या अर्थी या बाळाला नंतर कबूल केला माझा बाप आहे, नंतर त्या फोटोला पूजायला लागला. तसंच आहे, आम्ही पाहिला नाही याचा अर्थ मी काही प्रश्न करणार? रामेश्वर भट्टांचं वाक्य मी तुम्हाला सांगितलं, म्हणे रामेश्वरा सकळा पुसून गेला तो विमानी बैसून या. पुढं निडोबरायांचा भंग पा. आम्ही जातो वैकुंठाला बोलीला, धन्य आम्ही तुका देखी येला. प्रयाण काळी विमान पाठविले, कडीच्या कडा माझी अद्भुत वर्तविले. मानव देह घेऊनी वैकुंठासी गेले, निडा म्हणे सकाळा संत तो शिविले. मग हे अभंग खोटी आहेत. जर माझे तुकोबराय वैकुंठाला गेले नसेल, निडोबरायांचे अभंग लिहिला असता. मानव देह घेऊनी वैकुंठासी गेला, निडा म्हणे सकाळा संत तो शिविले. पुढं अजून चला. तुका भासला मानवेशधारी परिहालेला, विग्रही निर्विकारी स्वयं श्रीहरी व्यापकू सर्व जीवा, तुका तोच तुका परब्रह्म ठेवा. की माझ्या तुकोबरायांचा अधिकार आहे. पुढं अजून तुकोबरायांचा अभंग पहा तुम्ही. आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी, सकळ सांगा विनंती माझी. बाण वेळा झाला उभा पांडुरंग, वैकुंठ श्रंग बोलावितो.
अंतकाळी विठू आमासी पावला, गुढी सहित झाला गुप्त तुका. जर माझी तुकोबरा गेलीच नसती तर हे अभंग कसे आले असते का? तुकोबरांचं भूत आलं होतं लिहायला. या गोष्टी घडल्या पाहिजेत. अगोदर गाथा वाचा. ज्या अर्थी अणूचा अभ्यास आपण विज्ञानामध्ये करतो त्या अर्थी अणूला कोणीतरी पाहिलं असेल. तुम्ही आम्ही नाही पाहिलं, मग आमचा विश्वास नाही का अणूवरती? का कोणीतरी पाहिला आहे त्याला एक्सपेरिमेंटमध्ये, म्हणून आज आम्ही अणूला मानतो आहे. कोणी इलेक्ट्रॉनला पाहिलं आहे का? तरी आज इलेक्ट्रॉनला मानतो आम्ही. की अणूमध्ये इलेक्ट्रॉन्स आहेत, प्रोटॉन्स आहेत, न्यूट्रॉन्स आहेत. तुम्ही आम्ही पाहिले नाही ना, पण विश्वास आहे की नाही? एवढं वस्तुमाने कधी पाहिलं नाही, पण शास्त्रज्ञांनी पाहिलं आहे म्हणून विश्वास बसतो आहे. विश्वास नसेल तर सगळं खोटं आहे. पुढं अजून तुकोबारांच्या त्यावेळेस वैकुंठगमन झालं, त्यावेळेस तुकोबारांनी अभंग लिहिला. आम्ही जातो आमुच्या गावा, आमुचा राम राम घ्यावा. आजवर होतो तुमच्या गावी, आता कृपा सुद्यावी. आता कसले येणे जाणे, सहज बोलणे खुंटले. रामकृष्ण हरी बोला, तुका वैकुंठासी गेला, तुका वैकुंठासी गेला. माझे जगद्गुरु तुकोबारा वैकुंठाला गेलेलेच आहेत. मंडळी, संतांच्या पाह्या माझा विश्वास सर्वभावी दास झालो त्यांचा. ज्यांच्याकरता देव नाही त्यांच्याकरता देव नाहीच, आणि त्यांना कुठं शोधूही नाही. विश्वास हा माणसाला देवाच्या जवळ पोचवतो. रामकृष्ण हरी.